नमस्कार. आषाढ महिना लागलेला आहे. आपल्याला आषाढी एकादशी म्हणजेच विठ्ठलाचे वेध लागलेले आहेत. चला रुचकर अशी सोपी पटकन होणारी सोड्याची भाजी करूया. गॅस चालू केला आहे, कढई तापत ठेवली आहे. 3 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. साजूक तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये 1 चमचे तेल घातले. 5-6 लिटर तुकडे सगळ्या सोड एकत्र करायचं आहे. 1 मिनिटं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाव वाटी पाणी घालायचं आहे. परत एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि शिजलं की त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटांनी झाकण काढून बघते, आपली भाजी थोडी शिजत आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालूया. चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, थोड्या मिरच्या घातलेल्या आहेत. चिंचेचा कोळ, सुरणचा खाजरेपणा कमी व्हावा म्हणून, थोडासा गूळ, ओलं खोबरं, 1 चमचा दाण्याचं कूट, ते घालून भाजी सगळी एकत्र ढवळून घ्यायची आहे आणि परत शिजण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. सुरण शिजताना सुरणावर खूप माती असते, त्यामुळे ती आधी सगळी सालं काढून घेतली आणि नंतर सुरण पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता झाकण काढून बघते, तर आपली भाजी छान शिजलेली आहे. रंग तर सुंदर आलेला आहे. रेसिपी नक्की करून बघा, प्रतिक्रिया द्यावा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर राजगिऱ्याच्या पुऱ्या, रताळ्याचे कटलेट, हळीवरची खीर, आणखी भोपळ्याची खीर या उपवासाच्या रेसिपीज उपलब्ध आहेत. धन्यवाद.